करू नका. वाद झाले तर आपण बघून घेऊयात. आणि तुम्हालाही माहिती आहे ना, ओमीला सध्या अंजली पुढे काही दिसतच नाही. हां, पण हळूहळू ओमीला विश्वासात घ्यायला आपल्याला वेळ लागेल ना. पण जेव्हा त्याला विश्वास येईल ना, एक ना एक दिवस त्याला अंजलीचे खरे रंग दिसतीलच ना. काळजी नका करू. कळते ग मला, पण ही अंजली ना. आई, तुम्ही तिचं टेन्शन का घेताय? तिला सरळ करायला मी आहे ना. करशील ग तू, पण सांभाळून कर बाई. हो आई. बरं आई, माझं एक काम करा. काय बोल? एकच मिनिट. काय करायचंय? अंजली आणि ओमीला नाश्ता नेऊन द्यायचा आहे. अगं हो आई, त्यांनी नाश्ता नाही केला ना. नाही, नाश्ता द्यायला मी गेले असते, पण ओमीला सांगणार नाही म्हणून. सई, कधी कधी ना मला कळत नाही की तुझं कौतुक करावं की तुझी काळजी करावी. इतकं सगळं होऊन सुद्धा तिचं पोट भरावं म्हणून प्रयत्न करतेस. फक्त तिचंच नाही, ओमीची पण काळजी आहे मला. आणि आई, अंजली कशी वागली तरी आपण आपला चांगुलपणा का सोडायचा? बरोबर आहे. नेते मी नाश्ता. ट्रे देशील तिथला? हो. ठीक आहे. आलीच. काय समजते स्वतःला? कदाचित माझ्याच नशिबात फॅमिलीचं प्रेम नाहीये. तुला माहितीये, मी असा विचार केला होता की या घरात आल्यानंतर हळूहळू मी सगळ्यांचं मन जिंकेन. पण आज बघितलं ना, सईने तो सॉल्टचा ड्रामा केला आणि मी विलन झाले रे. मी काही विलन आहे का ओंकार? ओंकार, आता घरात काही झालं ना तरी सगळा ब्लेम माझ्यावर करतील, तुझ्या अंजलीवर. अंजली, अगं मी असं होऊ देईल का? हे बघ, तू उगाच ओव्हर थिंक करून ना स्वतःला त्रास नको करून घेऊस. एक लक्षात ठेव, कोणी नसलं ना तरी मी कायम तुझ्या बाजूने असणार आहे. खरं तर नवीन सुनेचे लाड करायचे असतात, पण इथे सगळं उलटच चाललंय. मी बघितलं होतं ना, जेव्हा दादाचं लग्न झालं ना, मम्माला कळत नव्हतं की वहिनीला कुठे ठेवू कुठे नाही, असं झालं होतं. बाबांनी तर पहिल्याच दिवशी वहिनीला सांगितलं की तू सून नाही, मुलगी आहेस म्हणून माझी. तिथलंच. आणि माझ्यासोबत